शिक्षक आणि पदवीधर मतदान हे संथ गतीने सुरू आहे। मतदारांची निवडणूक प्रक्रियेवर नाराजी आहे। मतदान संथ होत असल्याची मतदारांची तक्रार आहे। मतदार यादीत नाव शोधण्यास सुद्धा वेळ लागत असल्याची तक्रार या दरम्यान करण्यात आली। मुंबईत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे मतदान सुरू झाले। ही मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीनवर न होता मतपत्रिकेवर होत आहे। या सर्व प्रक्रियेत जर मतदारांना वोटर स्लिप दिली असती तर जास्तीचा लागणारा वेळ हा वाचला नसता असं मत मतदार व्यक्त करत आहेत। वोटर स्लिप नसल्यामुळे साधारण 15 ते 20 मिनिटे मतदार यादीत नाव शोधायला लागत असल्याचं शिक्षक मतदार सांगत आहेत। आता इकडे एनएल हायस्कूल मालाड येथे माझं शिक्षक मतदारसंघामध्ये माझं नाव आले आणि त्याच्या निवडणुकीसाठी मी इथे आलेली आहे। काम अतिशय व्यवस्थितपणे चाललेलं आहे, त्याबाबत कुठलाही प्रॉब्लेम नाही। मात्र तेच जर शिक्षकांना त्यांच्या शाळा महाविद्यालयामध्ये वोटर स्लिप जर आल्या असत्या तर जो काही गोंधळ होतोय नाव शोधण्याचा, हा गोंधळ झाला नसता असं मला वाटतंय आणि अधिक चांगलं सुरळीत असं काम झालं असतं असं मला वाटतंय। बाकी काम व्यवस्थित चाललेलं आहे। ऑल द बेस्ट। माझं नाव सुरुवातीलाच असल्यामुळे पटकन माझा नंबर लागला, तर मागचे लोक अजूनही 15-20 मिनिटं झाले रखडले, त्यांचं नाव शोधणं चालू आहे। काही लोकांना बाहेर पाठवलं जाते की बाहेर जे बूथवर बसलेले आहेत त्यांच्याकडनं नाव तुमचं शोधून आणा। तर असा गोंधळ असल्यामुळे कधी कधी काय होतं की शिक्षकांना वाटतं जाऊन दे मरून दे, त्याच्यापेक्षा कॉलेजला गेलेलं बरं असं होतं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, शिक्षक आणि पदवीधर मतदान हे संथ गतीने होत आहे, त्यामध्ये काही अडथळे येत आहेत, मतदार यादीमध्ये नाव शोधण्यास विलंब होतो अशा प्रकारची तक्रार काही मतदारांनी केली आहे। काय सध्या परिस्थिती सध्या? नक्कीच करण, एकंदर पाहिलं तर आज पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडत आहेत, त्यामध्ये शिक्षकांना, जे मतदार शिक्षक आहेत त्यांना विलंब लागत असल्याचं कारण आपल्याला पाहायला मिळतं। याचं कारण म्हणजे, प्रमुख कारण म्हणजे जे शिक्षक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं वोटर स्लिप हे दिलेलं नाहीये, त्यामुळे कुठेतरी त्यांचं नाव शोधण्यामध्ये, जी मतदार यादी असते त्या यादीमध्ये नाव शोधण्यासाठी त्यांना विलंब लागत आहे। त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेसाठी त्यांना प्रत्येक मतदाराला हा 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागत असल्याचं देखील काही मतदारसंघात आहे। त्यामुळे हा अत्यंत एक वेगळी गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण निवडणुकीमध्ये। जर आपण पाहिली मागील जर निवडणूक पाहिली, लोकसभा निवडणूक पाहिली, निवडणुकीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे आपल्याला प्रकार पाहायला मिळाले होते। अनेक मतदारांना आपल्या यादीमध्ये नाव सापडलं नव्हतं, मात्र सध्या तरी आपल्याला तसाच काहीसा प्रकार हा या पदवीधर निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळत आहे। करण, नक्कीच भूषण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।